श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीयंत्र घरामध्ये का ठेवावं, त्याचं काय महत्त्व आहे किंवा त्याची पूजा कशी करायची, त्याच्यापासून आपल्याला काय फळ मिळतं, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीयंत्राचं महत्त्व, श्रीयंत्र घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये का ठेवावं आणि त्याची पूजा कशी करायची आणि त्याचं काय फळ मिळतं। आता श्रीयंत्राची पूजा ही तसं पाहायला गेलं तर अगदी जटिल आहे, म्हणजे अवघड अशी होती। पण आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून गुरुमौलींनी साक्षात स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला जनसामान्यांना, तुमच्या आमच्यासारख्यांनाही श्रीयंत्राची पूजा करता येईल यासाठी ते उपलब्ध करून दिलेत आणि त्याची सेवा कशी करायची आहे तेही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर श्रीयंत्र जर तुमच्या घरात असेल तर अतिशय उत्तम, त्याची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगेन। आणि जर तुमच्या घरात नसेल तर ते तुम्ही कुठल्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामधून घ्या, कारण श्रीयंत्र बाजारातही मिळतं पण त्याच्यावरती पाहिजे तशी सेवा करून ते बाजारात आणलेलं नसतं। म्हणून तुम्ही शक्यतो ते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामधून घ्या, कारण तिथे जे आपल्याला उपलब्ध करून दिलेले असतात त्याच्यावरती गुरुमौलींनी सेवा करूनच ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवलेले असतात। त्यामुळे त्याच्यावरती श्री सूक्ताचा अभिषेक करून आपण ते देवघरामध्ये स्थापन करू शकतो। इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला त्यांनी दिलेलं आहे। तर आता श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असलंच पाहिजे, कारण श्रीयंत्राची पूजा करण्याचे खूप जास्त फायदे आहेत। आता ते फायदे काय आहेत? ज्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा होते त्या घराचं वातावरण प्रसन्न राहतं, त्या घरामध्ये अलक्ष्मीचा नाश होतो, म्हणजे वाईट मार्गाने जर लक्ष्मी येत असेल किंवा वाईट मार्गाने काही येत असेल तर त्याचा नाश होतो आणि शुभ लक्ष्मीचा तिथे वास असतो ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं किंवा श्रीयंत्राची पूजा केली जाते। त्यानंतर त्या घरातल्या व्यक्तींचं आरोग्य, शारीरिक मानसिक आरोग्य हे अतिशय चांगलं राहतं। माता लक्ष्मीचा साक्षात आशीर्वाद तिथे त्या घराला असतो किंवा त्या घरामध्ये असतो। तसंच कुलदेवीचा आशीर्वाद सुद्धा श्रीयंत्राच्या पूजनाने किंवा श्रीयंत्राच्या सेवेने आपण प्राप्त करू शकतो। त्याचबरोबर जर एखाद्या व्यवसाय चालत नसेल, एखाद्या व्यक्तीचा उद्योगधंदा चालत नसेल, तर त्या जर व्यवसायाच्या किंवा उद्योगधंद्याच्या ठिकाणी जर तुम्ही श्रीयंत्र ठेवलं आणि श्रीयंत्राची पूजा केली आणि उपासना केली तर त्या व्यवसायामध्ये नक्कीच भरभराट येते। त्यानंतर श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने माता लक्ष्मीचे म्हणजे माता लक्ष्मी घरात येण्याचे, लक्ष्मी येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतात। म्हणजे आपल्या घरामध्ये जे लक्ष्मी येण्याचे मार्ग आहेत ते वाढतात आणि आलेली लक्ष्मी स्थिर राहते। आता कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, पैसा येतो, पण तो कुठल्या मार्गाने जातो हे आपल्याला पण कळत नाही। काहींचा दवाखान्यात पैसा जास्त खर्च होतो, काही म्हणजे वाईट गोष्टींसाठीही खर्च होतो, चांगल्या मार्गासाठी होत नाही किंवा पैसा टिकत नाही, अशा काही अडचणी असतील तर ते त्या घरामध्ये श्रीयंत्र असल्यानंतर, श्रीयंत्र आल्यानंतर, त्याची पूजा किंवा सेवा झाल्यानंतर या अडचणी ह्या कमी होऊन जातात किंवा ह्या अडचणी निघून जातात। त्यामुळे श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरात असलंच पाहिजे। श्रीयंत्रावरती आपण आता श्रीयंत्र देवघरामध्ये ठेवतो तर श्रीयंत्राच्या आजूबाजूला म्हणजे श्रीयंत्राभोवती तुम्ही कमळगठ्ठ्याची माळ ठेवा, कारण कमळ हे फूल माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तर आता आपल्याकडे कमळ सहजासहजी उपलब्ध होत नाही की आपण रोज कमळाचं फूल आणून माता लक्ष्मीला किंवा श्रीयंत्रावर वाहू। तर तत्सम असं ते कमळाच्या बियांपासून बनवलेली कमळगठ्ठ्याची माळ, म्हणजे तिला तितकंच महत्त्व आहे की जे कमळाच्या फुलाप्रमाणेच आपण ते कमळगठ्ठ्याची माळ वाहतो, म्हणजे त्या श्रीयंत्राच्या आजूबाजूने ठेवायची, म्हणजे जसं आपण वाहतो ती माळ। आणि ती माळ श्रीयंत्राच्या आजूबाजूला श्रीयंत्राच्या जवळ ठेवून हातात तुळशीची माळ घेऊन तुम्ही त्याच्यावरती सेवा करायची आहे। तर त्या सेवा काय काय करायच्यात? तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता, कुबेर मंत्र म्हणू शकता, एक माळ म्हणा किंवा जितका जास्त तुम्हाला जमेल, जितका तुम्हाला वेळ आहे तितका तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर नववर्णव मंत्र म्हणू शकता कुलदेवीच्या आशीर्वादासाठी। माता लक्ष्मीसाठी तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणा, कारण विष्णूची सेवा जिथे केली जाते तिथे माता लक्ष्मीचा वास असतोच असतो, माता लक्ष्मीला बोलवायची गरज पडत नाही। विष्णूची सेवा केली ती माता लक्ष्मीला प्रियच असते। तसं म्हणून विष्णू गायत्री मंत्र म्हणा, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, कुबेर मंत्र म्हणा, श्री सूक्त म्हणा, 1 वेळा म्हणा, 16 वेळा म्हणा,
जर ही सेवा म्हणजे श्रीयंत्राची जी सेवा आहे यापैकी कुठलीही सेवा किंवा या सगळ्या सेवा केल्या तर अतिशय उत्तम, पण यापैकी कुठलीही एक सेवा जर तुम्ही रोज केली, जर खूपच वेळ नसेल तुम्हाला तर 1 माळ 99 मंत्राची म्हणा, किंवा 16 वेळा किंवा 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे मंत्र म्हणा. ते अतिशय सोपे आणि अतिशय त्याला 2-4 मिनिटे लागतील तुम्हाला म्हणायला. या सेवा जर तुम्ही रोज श्रीयंत्रावरती केल्यात तर माता लक्ष्मी आणि कुलदेवीचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील. सौभाग्याचंही तुम्हाला अतिशय वरदान मिळेल, अखंड सौभाग्य लाभेल आणि मुलामुलींचा भाग्याचा उदय होईल. ही सेवा तुम्ही श्रीयंत्रावरती नक्की करा. म्हणून आपण घरामध्ये श्रीयंत्र ठेवावं आणि हे सुलभरित्या आपण सेवा करता यावी म्हणून आपल्याला गुरुमौलींनी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तुमच्या जवळपासच्या कुठल्याही केंद्रात तुम्हाला ते मिळून जाईल. आणि जे मंत्र मी तुम्हाला सांगत आहे किंवा श्री सूक्त म्हणायचे सांगत आहे तर ते लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र किंवा श्री सूक्त हे सगळं तुम्हाला या नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळेल. हे पुस्तक पण तुम्हाला कुठल्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल आणि श्रीयंत्रसुद्धा जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल. तर त्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असावं आणि रोज आपल्याकडून कुठल्या ना कुठल्या प्रकारची श्रीयंत्रावरती सेवा घडावी, म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीचा आणि कुलदेवीचा आशीर्वाद अखंड राहतो आणि आपल्या घरातली लक्ष्मी रिलेटेड किंवा काही सांसारिक प्रॉब्लेम असतील तर ते आपले सॉल्व्ह होतात कुलदेवीच्या आशीर्वादाने. त्यामुळे श्रीयंत्र घरामध्ये नक्की असू द्या, त्याची पूजा करा. त्या पूजेने तुम्हाला खूप जास्त फायदे मिळणार आहेत. तुमच्या घरात जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आणा आणि त्याचा अनुभव घेऊन बघा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमचे जे काही मी त्याचे फायदे सांगितले आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये आपोआप जाणवतील. नक्की श्रीयंत्र ठेवा आणि पूजा करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित, नवीन सेवेसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.